सोलापूर शहरातील विजयनगर परिसरात पत्र्याच्या मोठ्या शेडमध्ये रिक्षांना अवैधरित्या गॅस भरण्याचा धोकादायक धंदा सुरू असल्याने परिवर्तन एक्सप्रेस न्यूजच्या कॅमेऱ्यात थेट कैद झाले आहे. या ठिकाणी घरगुती LPG गॅस सिलेंडरचा वापर करून थेट ऑटो रिक्षामध्ये भरला जातो. कोणतीही सुरक्षा साधने नाहीत आणि उघड्या जागेत हा प्रकार चालत असल्यामुळे फक्त एका ठिणगीमुळे संपूर्ण परिसर स्फोटाच्या काठावर येऊ शकतो. दिवस-रात्र अनेक रिक्षा येथे येऊन गॅस भरतात आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पत्र्याच्या शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर सिलेंडरचा साठा ठेवलेला आहे आणि सतत गॅसचा वास येतो. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांना घरगुती गॅस मिळण्यासाठी नंबर लावावा लागतो. 4-5 दिवस प्रतीक्षा करावी लागते आणि OTP प्रक्रियेपासून सर्व नियम पार पाडावे लागतात. जरी हे काही नागरिक थेट मांडत नाहीत, तरी हे सर्वांना माहीत आहे. परंतु त्याच वेळी या अवैध धंद्यातील लोकांना मात्र भरपूर टाक्या कोणत्या अडचणीशिवाय आणि सहज उपलब्ध होत असल्याचे परिस्थिती स्पष्ट करते. परिवर्तन एक्सप्रेस न्यूजच्या व्हिडिओमध्ये HP गॅसचे सिलेंडर स्पष्टपणे दिसत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची HP गॅसच्या संबंधित वितरक आणि पुरवठा साखळीची सखोल चौकशी होणे अत्यावश्यक आहे. कोणत्या एजन्सीकडून हे सिलेंडर बाहेर पडतात, ते कसे आणि कोणाच्या मदतीने शेवटपर्यंत पोहोचतात आणि या काळा बाजारामागे कोणाचा हात आहे, हे प्रशासनाने त्वरित उघड करावे. परिवर्तन एक्सप्रेस न्यूजचे सर्व दृश्य थेट कैद केले असून सोलापूरकरांच्या जीवाशी खेळणाऱ्या या गॅस माफियांचा पर्दाफाश करण्यासाठी आमची टीम सातत्याने पाठपुरावा करत आहे. पत्र्याच्या मोठ्या शेडखाली चालणारा हा अवैध गॅसचा व्यवसाय कधी स्फोटक ठरू शकतो. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ आणि कठोर कारवाई करून जबाबदारावर कठोर पाऊल उचलणे गरजेचे आहे.